चंद्रपुर जिला मध्यवर्ती सहकारी बैंक में भर्ती को लेकर आवाज उठाते हुए आरक्षण बचाव संघर्ष कृति समिति चंद्रपुर की ओर से आंदोलन किया गया था। वहीं इस भर्ती की जांच हेतु एक कमेटी चंद्रपुर पहुंची। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। चंद्रपुर जिला मध्यवर्ती सहकारी बैंक में भर्ती को लेकर आरक्षण बचाव संघर्ष कृति समिति चंद्रपुर की ओर से आंदोलन किया गया था, जो काफी दिनों तक चला। वहीं इस आंदोलन की दखल लेते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने एक जांच समिति का गठन किया और वह जांच समिति जांच हेतु चंद्रपुर पहुंचे। तो आइए सुनते इस मौके पर वहां पर मौजूद राजू कुकडे ने क्या कहा। चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 360 पदाची जी नोकर भरती झालेली होती, त्या विरोधामध्ये आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून 28 दिवस आंदोलन करण्यात आलेलं होतं। त्या आंदोलनाची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि एक कमिटी तयार केलेली होती। ती कमिटी आज इथे जे आहे आमचे बयान नोंदवण्यासाठी आलेली आहे। त्यांच्याकडे आम्ही पूर्ण 50 पानाचं जे आहे पूर्ण तक्रारीचं आणि त्याच्यामध्ये पुराव्यासहित जे आहे सर्व नमूद केलेलं जे आहे दस्तावेज दिलेला आहे। आमची मागणी आहे की ही जी नोकर भरती झालेली आहे ती रद्द करण्यात यावी, कारण हुशार विद्यार्थी जे दिवस रात्र जे मेहनत करतात, अभ्यास करतात, त्यांच्यावर एक झालेला अन्याय आहे आणि आरक्षण न दिल्या गेल्यामुळे अनेक जे लोक जे मागासवर्गीयाची मुलं त्यांचे नंबर लागलेले नाही आहे, त्यांना नोकरी मिळाली नाही आहे, हा अन्याय आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण जे नोकर भरतीमध्ये जे भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामुळे ही भरती रद्द करण्यात यावी अशा प्रकारची आमची मागणी। वहीं इस मौके पर शिवसेना नेता मुकेश जिवतेडे ने भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। आपण जर बघितलं ही जी भरती प्रक्रिया झाली याच्यामध्ये फार मोठा म्हणजे घोळ यांनी केलाय। जे बँकेचे जे माजी सगळे संचालक होते यांच्या जवळपासचे लोक तिथं लावले आहे आणि काही अशी लोक लावले आहे ज्यांना कम्प्युटरचं नॉलेज नाहीये, ज्यांना माऊस सुद्धा हँडल करता येत नाही, तर असे जवळजवळचे लोक लावले आहे। त्याच्यामुळे जे शिक्षण घेणारे लोक आहे, जर हे साठलोट करून जर अशी भरती जर राबवत असेल तर जे शिक्षण करणारे लोक आहे, जे म्हणजे उच्च शिक्षित सुशिक्षित लोक आहे, तर त्यांनी शिक्षण घ्यायचं की नाही अशी म्हणजे शंका निर्माण झाली आहे। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातले जे म्हणजे प्रस्थापित सत्तेमधले 3 आमदार आहे, आपले देवराव भोंगळे भाऊ आहे, त्याच्यानंतर सुधीर भाऊ मुंगंटीवार आहे, त्याच्यानंतर किशोर भाऊ जोरगेवार आहे, यांनी विधिमंडळामध्ये सुद्धा इथं हा म्हणजे आरोप लावला होता की 25 ते 40 लाख रुपये घेऊन इथं भरत्या करण्यात आल्या। मग इथं तो आरोप लावला आहे। त्याच्यानंतर भरपूर सारे आम्ही आज या ठिकाणी ऑडिओ क्लिप, व्हिडिओ आणि भरपूर साऱ्या लोकांच्या रेकॉर्डिंग सुद्धा आहे की आम्ही इतके पैसे दिले आहे म्हणून। ते सगळे पुरावे आम्ही इथं सादर केले आहे आणि ही जी भरती प्रक्रिया आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने इथं म्हणजे घेण्यात आली होती। कारण की जेव्हा पेपर देऊन राहिले होते मुलं, तर त्यावेळेला ऑटोमॅटिक प्रश्नांची उत्तरं चेंज होत होते, त्याच्यानंतर मार्क्समध्ये भरपूर सारे व्हेरिएशन येत होते। तर हे चुकीच्या पद्धतीने आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या पूर्ण देशाची जी लोकशाही आहे ती आरक्षणाच्या बेसवरती चालून राहिली आहे। तर हे आरक्षण कुठेही न देता ही भरती प्रक्रिया करण्यात आली आहे, तरी यासाठी स्थगिती देण्यात यावी व चांगली कंपनी नेमून हे भरती प्रक्रिया परत घेण्यात यावी, हे आम्ही या ठिकाणी म्हणजे मागणी केली आहे। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।